नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या असल शेतकरी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर हो का आजी दार्या वय हो का मेथी टाकली. म्हातारी आमची हो का मेथी भिजवती. काय घालतं भिजवून लावून द्या, बाजार करायचा. हो का मित्रांनो, मोटर चालू करून दिली आजीला. हो का मित्रांनो, कस काय भाजी उगवली. मित्रांनो, आमच्या आजीचं वय आता 91 आहे आणि आजोबांचं 95 वय. तरी ह्या वयातही आजी आजोबा आमचे अजून दणकट आहेत. आणि मित्रांनो, मला 1-2 जणांच्या कमेंट आल्या की तुम्ही आजी आजोबांचे व्हिडिओ बनवतात काम करताना हे करताना, पण त्यांना तुम्ही काम कशाला करायला लावता. अहो मित्रांनो, त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य हे कष्टात गेलेलं आहे. शेती केलेली पहिल्यापासून. त्यांना घरी अजिबात बसवलं जात नाही, म्हणून ते हो का काही कारण नाही तरी हो का भाजी टाकली हो का. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे अजूनही दणकट. आजीला आणि आजोबाला म्हणलं की ते म्हणतात आता एकदा घरात बसलं की कायमचंच बसतं, म्हणून हातपाय चालू ठेवायचं म्हणजे शरीरही आणि भूकही लागते. शरीर कधी थकत नाही आणि भूक लागते. भूक लागल्यामुळे जेवण जास्त जातं आणि त्याच्यामुळे अंगात जी रोगाला प्रतिकारशक्ती असते ती भरपूर प्रमाणात निर्माण होते. त्याच्यामुळे हो का ह्या वयात आजी आणि आजोबा आम्ही काय त्यांना काम करून देत नाही, पण तरी बी ते केल्याशिवाय काय राहत नाहीत. हो का, खाली ऊस कसा जबरदस्त आणलाय. तरुण शेतकऱ्यांना लाजवेल असं ह्या वयातही आजी आजोबा अजून भरपूर प्रमाणात मेहनत करतात. आणि त्याचंच मित्रांनो, त्यामुळे काय होतं की आरोग्य हे उत्तम राहते. आणि पहिल्यापासून ह्यांनी शेती केलेली लहानपणापासून, त्याच्यामुळं ह्यांना शेतीत काय शेतीतून बाहेर पाऊल काय निघत नाही. मित्रांनो, वाटतंय का आमच्या आजीचं वय 91 असेल म्हणून. पण या वयातही भरपूर प्रमाणात कष्ट करतात. बघा मित्रांनो, कशी चिखलातून तडा 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 तुग कशी पळते म्हातारी.
भाजी आहे खायला भाजी चिनमुन आहे भोपळा आहे ऊस आहे सगळं आहे ये खायला गाडी धरती मी आता मग अशी चालू केली आता सकाळ लाईट गेली आता घेतलं पाणी भाजी काम करायचं बसली जाती बसून गुडघं दुखत्यात सारखं हलायचं विरबत मग बघायचं आता सरपंच असलं पाणी घेणं करायचं हलत राहायचं सारखं गुडघ्याचं माप होतं चांगलं त्याला येतं जाईन जाईन तर मित्रांनो लावलं आता उसाव पाणी हा हो का मित्रांनो कसं आता पाणी पळत चाललंय उसाव हो का आता उसाव चाललंय पाणी हो का खाली ऊस गेला की कडेला हो का मित्रांनो ऊस कसा आहे ऊस एक नंबर आहे का नाही मित्रांनो मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आणि कसे वाटले आजींचे कष्ट करण्याची जे अजून जिद्द आणि ताकद आहे कसे वाटले कमेंटद्वारे नक्की सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला नक्की पाहत जा आपल्या आजी आजोबांचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आणि हो तुमची ही काळजी घ्या